रंजना अशोक पाखरे. ह्या कंपनीपासून वासापासून आम्हाला त्रास आहे. आजारी पण पडले होते. बोरला पण पाणी प्यायचे सुद्धा आता विचार राहिले नाही. तंबाटे लावले, 1 महिन्याचे तंबाटे झाले, पण ह्या पाण्यामुळे सगळं खराब झालंय आमचं. ह्याची भरपाई आम्हाला तुम्ही द्यावी लागत. कोणती कंपनी, कशाची कंपनी? हे मास्क आपलं हे आहे, ज्यूस कंपनी. लोकांना या परिसरात का आरोग्याचे त्रास होतात का? सगळ्याला ना चालू आहे ना, सगळ्याला त्रास आहे, पण हे मनावरच घेणार आता कंपनी, तर काय करणार आहे. कंपनीला तुम्ही सांगितलं याच्या आधी कधी काय? अहो ह्याच्या अगोदर बी सांगितलं, अजून बी चालूच आहे. शेजाऱ्या पाजाऱ्याचं तिथं गेटवर जाऊन बोलणं. एका दिवशी रस्ता पण बंद केला फुल्यांनी, का तर त्यांना पण त्रास. त्यांची हिरीमध्ये पाणी सगळं झालं. आमच्या 3 बोरला पाणी खराब आहे, खाली 3 हिरीला पाणी खराब आहे. मग काय करणार सांगा. शेतीवर काय परिणाम याचा? शेतीवर आता 1 महिन्याचे तंबाटे आहेत, अजून बोट पण तंबाटे नाही. तर त्याच्यावर सगळ्या वासामुळं आणि ह्या पाण्यामुळे सगळं वाटवं झालंय. आज नाही म्हणलं तर 25-30 हजाराला त्याच्यात झाले, अजून काहीच नाही. औषधं पाणी मारून ह्यानं उपदार येईल, त्यानं उपदार आहे, काही झालं नाही. कोणता एरिया आहे हा? गाव कोणतं? ही खळद आहे, गोटेमाळ. रंजना अशोक पाखरे. ह्या कंपनीपासून वासापासून आम्हाला त्रास आहे. आजारी पण पडले होते. बोरला पण पाणी प्यायचे